थंडगार दही, मऊ स्पंजी वडे आणि वरून गोड चटणी. नाव जरी घेतलं तरी तोंडाला पाणी सुटतं ना. चला तर बनवूया परफेक्ट दही वडे. आज मी या व्हिडिओमध्ये एक अशी ट्रिक सांगणार आहे ज्यामुळे तुमचे दही वडे प्रत्येक वेळी मऊ आणि स्पंजी बनतील. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम 1.5 कप उडीद डाळ स्वच्छ धुवून 5 ते 6 तास किंवा रात्रभर भिजत घालायची आहे. ह्याचं हे पाणी काढून घ्यायचं आणि एक 5 ते 6 तास किंवा रात्रभर भिजत घालायचं. भिजवलेल्या डाळीतलं पाणी काढून ती एका मिक्सरच्या मोठ्या भांड्यात घ्यायची. डाळ वाटताना आपल्याला कमीत कमी पाण्याचा वापर करायचा आहे. त्यामध्ये 2 ते 3 बर्फाचे तुकडे घालायचे आणि जाडसर गुळगुळीत पेस्ट तयार करायची आहे. बघू शकता तुम्ही हे परफेक्ट झालं आहे. आता हे मिश्रण एका परातीत काढून घ्यायचं आणि 5 ते 7 मिनिटं एकाच दिशेने आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे. चवीप्रमाणे मीठ घालूया. अर्धा चमचा जिरं घालूया. अशा प्रकारे हे मिश्रण आपल्याला सतत 5 ते 7 मिनिटं फेटून घ्यायचं आहे. अशा प्रकारे फेटल्यामुळे वडे हलके आणि स्पंजी बनतात, अजिबात कडक होत नाही. आता या पिठाचा थोडासा तुकडा आपण पाण्यात टाकून बघायचा. अशा प्रकारे जर तो वर तरंगला तर पीठ तयार आहे असं समजायचं. आता एका कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवायचं. हाताला थोडंसं पाणी लावून छोट्या छोट्या आकाराचे वडे आपल्याला तेलात सोडायचे आहेत. वडे तळताना गॅस मीडियम फ्लेमवर ठेवायचा. अशा प्रकारे एक एक करून आपल्याला सगळ्या पिठाचे वडे तळून घ्यायचे आहेत. एक 2 ते 3 मिनिटं एका बाजूनी आणि एक 2 ते 3 मिनिटं दुसऱ्या बाजूनी. असे करून आपल्याला दोन्ही बाजूने वडे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. आपले वडे तळून झाले आहेत. त्याचं पूर्ण तेल निथळून घेऊया आणि काढून घेऊया. आता एका भांड्यात कोमट पाणी घ्यायचं. त्यात थोडंसं मीठ घालायचं, थोडंसं हिंग घालायचं आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता तळलेले वडे या पाण्यात आपल्याला सोडायचे आहेत. 5 ते 10 मिनिटं हे आपल्याला असेच पाण्यात ठेवायचे आहेत. नंतर प्रत्येक वडा हलक्या हाताने दाबून त्यातलं जास्तीचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता एका बोलमध्ये दही घ्यायचं. त्यामध्ये मीठ, पिठी साखर घालून चांगलं फेटून घ्यायचं. दही एकदम स्मूथ व्हायला पाहिजे. दही घेताना शक्यतो घट्ट दही घ्या. आता भिजवलेले वडे आपण एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात. त्यावर भरपूर फेटलेलं दही घालायचं. इथे मी थोडी चिंचेची चटणी घातली आहे. थोडी मिरची पावडर घालूयात. थोडीशी कोथिंबीर घालूया. आणि वरून बारीक शेव घालूया. दही वडे सर्व करण्यापूर्वी अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवा. थंडगार दही वड्यांची चव खूप छान लागते. तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की घरी करून बघा. अशाच चविष्ट आणि सोप्या रेसिपींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.